जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांचं मनापासून स्वागत. काल महाडला गेलो होतो आम्ही पेन्शनसाठी आणि तिथून आम्ही एका विधवा बाईचं पेन्शनचं करून आलो. बरंच काही करायचं होतं मला त्या बँकेत जाऊन, पण वरून मंत्रालयातून त्यांना बँकेत फोन केला आणि त्यांनी कागदपत्र तयार केली आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही 15 दिवसामध्ये पेन्शन चढवतो. त्याच्यानंतर वाद संपलेला आहे. बऱ्याच काही गोष्टी आहेत जगाला अर्पित करण्यासाठी, NGOला मोठं करण्यासाठी समाजामध्ये जाणं फार जरुरी असतं. मित्रांनो, सुखदुःख येत राहते. आज सुख आहे, उद्या दुःख आहे. उद्या राम दुसऱ्या दिवशी राजा बनणार होते आणि नंतर ते वनवास झाला त्यांना 14 वर्ष. हा समाज आहे. समाजामध्ये चांगलं वाईट लोकांना कमी कळतं. वाईट करायला गेला तर लगेच होतं, पण चांगलं करायला वेळ लागतो आणि त्याला त्रास पण होतो. जसे आमचे सुभाषचंद्र बोस, ज्यांनी आझाद हिंद सेना काढली आणि त्यांनी जपान टोकियोला काढली, भारतात आले, आझादी दिली देशाला. आणि तीच सेना आज एअरफोर्स, नेव्ही हे सगळं त्यांच्या नावाखाली आहे. आज त्यांचं कुठंही नाव नाही, अस्तित्व नाही, आहे का नाही? पण ज्यांनी काहीच नाही केलं त्यांचं अस्तित्व आहे. तर मित्रांनो, जसे सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा फुले यांनी किती संघर्ष केला, पण त्यांचं कुठं नाव आहे का बघा? हा ना. तर आपण जगामध्ये नावासाठी नाही करायचं. नाव चालत राहील आणि सगळं चालत राहील, पण मित्रांनो काम करायचं, लोकांच्या मदतीसाठी जाऊ. हे जन्म पुन्हा मिळत नाही. कसं करता येईल ते आपण मॅनेज करायचं आणि जगाला सांत्वन द्यायचं की आपण करू शकतो. लोकांना भरोसा द्यायचा. मी सांगितले तर म्हणे, सूर्य उगवतो मावळतो, एक दिवस सूर्य उगवेल, मावळेल, होईल आणि वरचा जो बसलेला असतो तो क्लिअर करत असतो. मनापासून धन्यवाद. काल एक काम पूर्णपणे झालं आणि आज पण एक काम पूर्ण करतो. असं करत सर्व कामं मी ह्या सुट्टीत पूर्ण निपटून टाकतो. मनापासून धन्यवाद तुमचा की तुम्ही मला साथ दिली, माझ्याबरोबर आला. बरेच लोक मित्र आहेत माझे महाडचे, त्यांनीसुद्धा कॉल केला की साहेब आम्हाला जर यावं लागलं तर आम्ही तिथं नक्की पोचतो. आणि बँकेत गेल्यावर सुद्धा त्यांनी व्हिडिओ कॉल केले की साहेब मी तिथं आम्ही येतो. मनापासून धन्यवाद. तुमची प्रेरणा आणि तुमचा आशीर्वाद हमेशा माझ्या पाठीमागे राहू दे. मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.